खरं तर कुणाला कोणत्या योजना सुरू करायचा तो राज्य सरकारचा निर्णय असतो, परंतु ओबीसी प्रमाणे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलती लागू करणं, मराठा समाजाच्या तरुणांना योजना लागू करणं ठीक आहे, परंतु ओबीसींना कुठल्या योजना मिळत आहेत? ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या तरुणांना उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत 25-25, 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय, त्याप्रमाणे ओबीसीच्या तरुणांना काही मिळत नाही, परंतु ओबीसीच्या तरुणांना काही थोडंफार मिळत असेल तर ते मराठा समाजाच्या तरुणांना द्यायचंय, परंतु मराठा समाजाच्या तरुणांना, मराठा समाजाच्या उद्योजकांना जे मिळतं ते ओबीसींना तरुणांना दिलं पाहिजे ना. हे बघा, विद्यार्थी आणि शिक्षण घेणाऱ्या लोकांना आम्ही कधी विरोध करत नाही, त्यांना राज्य सरकारने काय योजना द्यायच्या त्या दिल्या पाहिजे, परंतु राज्य सरकार आता काय करायला लागलंय, ओबीसींना जे मिळत नाही ते ओबीसींना कधी देण्याचा हे कधी केलं नाही, परंतु मराठा समाजाला जे ओबीसींना मिळतं ते मराठा समाजाला द्यायचं, परंतु मराठा समाजाला जे काही एक्स्ट्रा मिळतं ते सुद्धा ओबीसींना दिलं पाहिजे. आणि विशेषतः आज राज्यामध्ये मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या लोकांना 10-10 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची जाहीर राज्य सरकारनं केली, परंतु ओबीसींच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तुम्ही कधी देणार? राज्य सरकार दुजाभाव करते, राज्य सरकार ओबीसी आमचा डीएनए म्हणून फक्त ओबीसींचं मतं घेण्याचं काम करते आणि ओबीसींचा केसानी गळा करण्याचं केसानी गळा कापण्याचं काम करतंय. हे चालणार नाही. ओबीसी समाजाने सुद्धा डोळे उघडले पाहिजे, कारण राज्य सरकार मराठा समाजाच्या उद्योजकांना वेगळा न्याय, मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांचा वेगळा न्याय, परंतु ओबीसींच्या उद्योजकांना 1 रुपया मिळत नाही, ओबीसींच्या महामंडळाला कुठलाही निधी नाही, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, ओबीसींच्या महाज्योतीला निधी नाही आणि ओबीसींच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या कुटुंबियांना 1 रुपया दिला जात नाही. आजच राज्य सरकारनं कुठतरी मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या लोकांना कुठतरी 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा केली. ती घोषणा ओबीसींच्या आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना सुद्धा दिली पाहिजे ना. दोन्ही समाजाला सारखं राज्य सरकारने सांभाळलं पाहिजे आणि राज्य सरकार दोन्ही समाजाला येणाऱ्या काळात सांभाळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अन्यथा ओबीसी समाज जागा झाल्याच्या नंतर ओबीसी समाज जशास तसं उत्तर देईन आणि या राज्य सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही.